हाय हॅलो, मी आरती. माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा खूप सारं स्वागत करते. तर आज आहे सॅटरडे आणि मी आज सकाळीच ब्लॉग स्टार्ट केलेला आहे. तर इथं बघा, आबीचं माझं सगळं आवरून झालं होतं, नाश्ता वगैरे झाला होता आणि इथं आवरत होते मी. तर म्हटलं आज संक्रांत आली आता 2 दिवसावर, म्हणून म्हटलं चला आज घराची थोडीशी साफसफाई करावी, क्लिनिंग करावी. तर त्यासाठी मग मी इथं अगोदर मी रॅकचे भांडे पुसून घेत होते. तर घासायचं म्हटलं की ते 1 महिन्यापूर्वीच मी घासले होते, त्यामुळे एवढे काय खराब नव्हते. त्यामुळे मग माझं इथं चाललं होतं पुसून काढायचं. मग मी इथं पुसूनच काढत होते. तर काही लोक म्हणसाल की किती आळशी बाई आहे, नुसतं पुसती. तर तसं काही नाही. मी आता 1 महिन्यापूर्वीच घासले होते भांडे, त्यामुळे जास्त घाण नव्हती. आणि म्हटलं आता संक्रांत आली जवळ 2 दिवसावर, तर म्हटलं चला आता स्वच्छ करावं, नाही नुसतं पुसून तरी घ्यावं. तर मग मी त्यासाठी इथं मस्त असं पुसून घेत होते. भांडे पुसून झाले आणि मग मी रॅक पुसत होते, भाजीपाल्यांचे रॅक. तर व्हिडिओ खूप मोठा होत होता, त्यामुळे मग मी फास्ट केला होता. तर त्यानंतर मग शोकेस पुसत होते. तर घर एवढंच पण सगळं क्लीन असलं की काय वाटत नाही. तर त्यामुळे मग इथं मी घर हे क्लीन पुसत होते. इथं बघू शकता तुम्ही, आबीचं चालू होतं मध्ये. आणि हा कप तर आबीला गिफ्ट भेटलेला होता. इथं तुम्ही बघू शकता स्कूलमधून. तर स्कूलमध्ये त्याचा बड्डे सेलिब्रेशन झाला, तर तेव्हा त्याला स्कूलमधून गिफ्ट दिलेला होता. तर खूप छान आहे गिफ्ट. तर मग तो पण मग त्यानंतर मग इथं माझं सोफा पुसायचं चाललं होतं. सोफा पण पुसून घेतला. तर तुम्ही बघू शकता इथं सोफा पण पुसून घेतला. तर रोज तर पुसते सोफा, पण आज पण म्हटलं धूळ बसली होती, मग तेव्हा आज सोफा पण पुसून घेतला. आणि त्यानंतर माझं इथं कामच चालू होतं. तर आबी बसला अभ्यास करायला. तर त्याला पोरग्याला तर अजिबात दम नाही आहे. तर अभ्यास करायचं म्हटलं की त्याला थोडासा पण दम निघत नाही. त्याला म्हटलं माझं आवरलं की मग मी बसते घेऊन, तर नको म्हणू लागला. मग मी फरची पुसत तेवढ्यातच तो अभ्यास करायला लागला. मग तोपर्यंत त्याचा अभ्यास झाला होता. तर माझ्या कामाला खूप दुपार झाली होती, 2 वाजले होते, उशीर झाला होता. तोपर्यंत त्याचा अभ्यास पण कंप्लीट झालेला होता. तर मग मी इथं चेक करत होते की अभ्यास झाला का नाही झाला, कारण की 2 दिवस सुट्ट्या होत्या, त्यामुळे खूप होमवर्क दिलेला स्कूलमधून. तर पोरग्याला म्हणत होते नको करू, पण पोरगं तर आमचं लई शहाणं, ऐकत नाही. म्हटलं 2 दिवस आहे सुट्टी, आणि जरा त्याला ताप पण आली होती, थोडंसं कणकण करत होतं, तेव्हा म्हटलं नको करू, पण पोरगं कुठं ऐकतं होय. तर पोरगं तर लई शहाणं. आणि मग इथं त्यानं सगळा कंप्लीट केलेला होता, ते चेक करत होते. आणि मस्त त्याने सगळा कंप्लीट केला होता. तर मग म्हटलं आता चला, 2 पण वाजले होते, लई उशीर झाला होता. त्यानंतर म्हटलं थोडंसं हे जेवण करावं आता, आणि थोडंसं त्याला चिवडा बनवायचा होता. त्यामुळं मग इथं खूप मी दमले होते, कारण की एवढं सकाळपासून आवरत होते, त्यामुळं खूप दमले होते. मग त्याला म्हटलं दे ठेवून. तर तर इथं बघू शकता तुम्ही की सगळं माझं क्लीन झालं होतं. तर बघा, एवढंच छोटं आहे पण सगळं एकदम क्लीन झालेलं होतं, मस्त असं क्लीन झालं होतं. आणि बरण्या किराणा अर्ध्याच राहिल्या होत्या, तर सकाळीच यांनी सामान किराणा आणून दिलं. तर होतं थोडं, तरी पण यांनी परत आणून दिलं. तर आमच्या घरात असं आहे की काहीच कमी पडलं नाही पाहिजे, थोडं जरी संपलं की लगेच आणून देतात. तर इथं त्यांनी काय पाहिजे ते सगळं आणून दिलेलं. तर मग हबीला भूक लागली होती, तर मग तो म्हणत होता चिवडा दे मला खायला, मग त्याला चिवडा दिलेला. तर बघा इथं सगळं यांनी सामान आणून ठेवलं होतं. तर म्हटलं चला आज आवरून घेतलं, पुसून घेतलं, तर मग सगळं भरून घ्यावं. तर मग मी सगळं एक करून बरणीमध्ये भरत होते. तर साखर पण होती, शेंगदाणे पण, म्हणजे बरंच सामान तसंच होतं, तरी यांनी आणून दिलेलं. असं बरण्या आम्हाला खाली नाही पाहिजे, भरलेल्याच पाहिजे, अशा भरलेल्या दिसल्या पाहिजे असं असते. त्यामुळं मग मी इथे भरून घेत होते, सगळं असं भरून घेत होते. कारण की सुट्टी जरी असली तरी इथं कामाला खूप हे असते, खूप काम असते सुट्टीच्या दिवशी पण. आणि उद्या तर रविवार आहे, त्यामुळे म्हटलं जास्तच काम राहील, त्यामुळे म्हटलं आजच आवरून घ्यावा. आणि मग मी त्यानंतर इथं मग आबीसाठी चिवडा बनवत होते. तर असं फरसाण असलं की मग नुसतं मुरमुरे, मग ते एवढं काही खास लागत नाही. मग थोडंसं तेल मीठ मिरची टाकून थोडंसं त्यांना फ्राय करून घेतलं की मग छान लागतं. तर मग त्यासाठी इथं मस्तपैकी एक मोठी कढाई घेतली, तर जिरं मोहरी टाकली होती, आणि कोथिंबीर लसूण कांदा हिरवी मिरची, सॉरी कांदा नाही टाकला, लसूण हिरवी मिरची आणि हे टाकलं होतं सगळं. मग सगळं परतून घेतलं मस्तपैकी, आणि वरतून थोडेसे शेंगदाणे टाकले, कारण की थोडंसं हे केलं की मग थोडंसं चवदार पण लागतं
आणि मग मुलं पण आवडीनं खातात नाही का. तर मग मी इथं मस्त असं फ्राय करून घेत होते आणि वरतून कढीपत्ता आणि कोथिंबीर ते पण टाकलं होतं, कारण की बरेच दिवस राहतो मग आणि कुरकुरीत पण होतो. वरतून मी थोडीशी लाल तिखट आणि हळद टाकलेली होती आणि त्यामुळं पण मग छान लागतं. आणि त्यानंतर मग मुरमुरे जे आपण केलेले ते यात टाकून घेतले, मुरमुरे टाकून हलवून घेतले. यात तरी काय पुरतच नव्हतं, तरी पण मग मी टाकत होते, कारण की जास्त मोठी कढई नव्हती माझ्याकडे. मग त्यामुळे एवढीच होती, मग मी यातच हलवून घेतलं. त्यानंतर मग फरसाण टाकून घेतलं त्यामध्ये. फरसाण टाकलं मग ते जास्त झालं होतं, मग ते हेच हलवताच येत नव्हतं. मग त्यानंतर मी खाली उतरून घेतली आणि मग खाली उतरून त्यात मिक्स करत होते, इथं बघू शकता तुम्ही. आणि मस्त मग मिक्स करून घेत होते. आणि तर आबी मध्ये मध्ये करत होता नाही का, आबी त्याला भूक लागलेली त्यामुळं मध्ये मध्ये करत होता. चपाती भाजी नको म्हणतो खायला आणि मग असं पाहिजे खायला, तर मग कधी तर खातं, त्यामुळं म्हटलं चला असं केलं की मग जास्त दिवस पण राहतं आणि टेस्टी पण लागतं. मस्त असं झालं होतं कुरकुरीत, बघू शकता तुम्ही, मस्त कुरकुरीत झालं होतं. मस्त असं छानपैकी कुरकुरीत झालं होतं. तर बघा, कधी जर मुलांना खाऊ वाटलं की अशा पद्धतीनं करायचं, त्यामुळं ते जास्त दिवस पण टिकतं आणि खायला पण चवदार लागतं. आणि त्यानंतर परत थोडंसं राहिलेलं होतं, मी ते पण टाकून घेतलं याच्यामध्ये. तर तुम्ही बघू शकता इथं सगळं ते उरलेलं ते पण टाकलं होतं. आणि नंतर म्हटलं काहीतरी आता गरम गरम बनवावं आणि तोंडाला तर लई चव असते नाही का, हे नको ते नको, तर गरम गरम म्हटलं काहीतरी बनावं. मस्तपैकी भाजी होती, तर मेथीची भाजी बनवली. आणि एवढा कंटाळा आला होता, त्यामुळे मी सगळं कांदा टोमॅटो कोथिंबीर मिरची सगळं एकत्रच टाकलं आणि मस्त असं परतून घेतलं मस्त असं. एवढा कंटाळा आलेला होता ना आणि भूक पण खूप लागलेली होती. काम असलं की माणसाला असं वाटतं कधी काम आवरण आणि कधी हे करण, तर कामामध्ये भूक पण काय लागत नाही, त्यामुळे आमचं पण असं झालं होतं. मग त्यानंतर मी मस्तपैकी इथं भाजी धुतलेली मेथीची टाकून दिली आणि मस्तपैकी 2 मिनटं अशी हलवून घेतली नाही का. तर गरम गरम खायला छान लागते. मग मस्त इथं टाकली आणि हलवून घेतली नाही का, तर मग छान झाली होती, मस्तपैकी झाली होती. अशी हलवली होती, एकदम साधी सिंपल केली होती मी. तर इथं तुम्ही बघू शकता एकदम साधी सिंपल होती. की शेंगदाण्याचं कूट तर मला अजिबात आवडत नाही भाजीमध्ये, आणि अशी साधी सिंपल केली गावाकडच्या पद्धतीने तर खूप छान होती. तर म्हटलं चला आज तशीच बनवूया, कारण की दोघांनाच, आबीला आणि मलाच हे खायची होती. सकाळी यांना दिला होता डबा, पण तरी आम्हाला गरम गरम लागतंय आणि सुट्टीच्या दिवशी म्हटलं मग त्यामुळं केलं तर. त्यामुळं वरतून याच्यात थोडंसं मीठ पण टाकलं आणि मस्त झाकण ठेवून 2 मिनटं अशी 5-10 मिनटं अशी मस्त वाफवून घेतली. तर कारण की तेल टाकलं होतं, तेल मीठ जे टाकलं त्यामुळं मग त्यातच हे झालं होतं. तर मग मी मस्तपैकी त्याला फ्राय करून घेतलं 2 मिनटं झाकण ठेवून. तर इथं तुम्ही बघू शकता मस्त फ्राय झाली होती. तर कोणी कोणी झाकण ठेवत नाही, पण मी झाकण ठेवून शिजवून घेते, कारण की भूक जास्त लागलेली होती, म्हटलं पटपट झालं पाहिजे. त्यामुळं मग मी इथं मस्तपैकी फ्राय करून घेतली, ते बघू शकता तुम्ही. आणि झाकण ठेवून 2 मिनटं हेच केलं मस्त. तर बघा इथं आपली भाजी चांगली मस्तपैकी तयार आहे. आणि चला इथं जेवायला घेते पटापट. तर खूप भूक लागली होती, जेवायला घेते म्हटलं. आबी पण तिकडं चिवडा खात होता. तर बघा, तर कसा वाटला आजचा व्हिडिओ. नक्की व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, असंच चॅनलला कनेक्ट राहा. खूप सारं प्रेम द्या, खूप सारे आशीर्वाद द्या. चला बाय बाय.